नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आशा करते की तुम्ही फिट आणि फाईन असाल. मित्रांनो, मुंबई ही आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे आणि या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळं आहेत, ज्या ठिकाणी देश-विदेशातून पर्यटक मोठ्या उत्सुकतेने येत असतात. मुंबईत समुद्रकिनाऱ्यापासून ते बॉलिवूडपर्यंत आणि नैसर्गिक उद्यानापासून ते धार्मिक पर्यटन स्थळापर्यंत अनेक सुंदर ठिकाणं आहेत. अशातच आज मुंबई शहरातील 5 पर्यटन स्थळांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. नंबर 1, गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडिया हे ठिकाण कुटुंबासमवेत व मित्रांबरोबर भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण स्थळ म्हणून ओळखले जाते. 5वा राजा जॉर्ज आणि राणी मॅरी यांच्या मुंबई भेटीच्या स्मरणार्थ गेटवे ऑफ इंडियाची उभारणी जॉर्ज वेल्टिन यांनी 1924 मध्ये केली होती. गेटवे ऑफ इंडियावरून आपण विशाल समुद्राला बोटीतून भेट देऊ शकतो. त्याचबरोबर गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ असलेले ताजमहल हॉटेल बऱ्याच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतो. गेटवे ऑफ इंडियाला भेट देण्यासाठी दररोज हजारो पर्यटक गर्दी करत असतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सपासून गेटवे ऑफ इंडिया हे ठिकाण 4 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 2, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एक मुंबईतील उत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे, जे 104 चौरस किलोमीटर इतके क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. हे उद्यान बोरिवली, पूर्व मुंबई या ठिकाणी स्थित आहे. संजय गांधी उद्यानाला मुंबई शहराचे फुफ्फुस असे म्हटले जाते, कारण हे शहर परिसरात असलेले जगातील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे. पर्यावरणीय पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि सुरक्षित जंगल व रोमांचकारकासाठी सफारी हे उत्कृष्ट ठिकाण आहे. या उद्यानात आपल्याला बिबट्या, चारशिंगी हरिण, काळवीट, सांबर, वानर, माकड इत्यादी प्राणी पाहायला मिळतील. त्याचबरोबर या उद्यानात वनस्पतीचे 1000 पेक्षा जास्त प्रजाती, स्तन प्राण्यांचे 40 प्रजाती आणि पक्षीही आढळून येतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे ठिकाण 29 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 3, सिद्धिविनायक मंदिर. सिद्धिविनायक मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणूनही ओळखले जाते. त्याचबरोबर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी सुद्धा एक आहे, जे मुंबईत भेट देण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण म्हणून ओळखले जाते. हे मुंबई शहरातील सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी असणाऱ्या श्री गणेशाची मूर्तीची सोंड ही उजवीकडे वाकलेली आहे. असे म्हटले जाते की सिद्धिविनायकाचा महिमा हा अमर्यादित असतो, जो आपल्या भक्तांच्या मनोकामना लगेच पूर्ण करतो. जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक भक्त मोठ्या उत्सुकतेने या मंदिराला दर्शन घेण्यासाठी येत असतात. सिद्धिविनायक गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात चित्रपट कलाकार आणि राजकीय नेता सुद्धा येत असतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स पासून सिद्धिविनायक मंदिर हे 14 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 4, जुहू बीच. मित्रांनो, मुंबई हे शहर समुद्रकिनाऱ्यावर वसलेले आहे. मुंबई समुद्रकिनारे हे पर्यटकांसाठी अगदी उत्तम ठिकाण म्हणून ओळखले जाते. त्यापैकी एक म्हणजे जुहू बीच, ज्या ठिकाणी बसून सूर्यास्ताचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो. जुहू बीच हे ठिकाण मुंबईतील सर्वात व्यस्त समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे, ज्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. हा समुद्र किनारा तब्बल 6 किलोमीटर लांबीचा आहे, ज्या ठिकाणी आपण बनाना राईड्स, जेट स्कीइंग आणि बंपर राईड यासारख्या जलक्रीडा खेळात सहभागी होऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स पासून जुहू बीच हे ठिकाण 21 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 5, हाजी अली दर्गा. हाजी अली दर्गा हे मुंबईतील एक प्रसिद्ध ठिकाण आहे, जी समुद्राच्या मध्यभागी तरंगणारी आणि सर्व धर्माचे लोक भेट दिले जाणारे धार्मिक ठिकाण आहे. ही दर्गा 19व्या शतकात बांधण्यात आली. यात 15व्या शतकातील सुफी संत पीर हाजी अली शाह बुखारी यांची कबर आणि अवशेष आहेत. पांढऱ्या संगमरमरी दगडाने बनवलेली ही इमारत इंडो इस्लामिक स्थापत्य कलेचे सुंदर उदाहरण आहे. मुंबईमध्ये कुटुंबासमेत भेट देण्यासाठी हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे. या दर्ग्याला आपण दररोज सकाळी 5:30 ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत जाऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स पासून हाजी अली दर्गा हे 17 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, आज आपण मुंबई शहरातील 5 पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणून घेतली आहे. तुम्ही यापैकी कोणत्या ठिकाणाला भेट दिली आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.